या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला जर तुमची मुलं शाळेत जात असतील परंतु स्कॉलरशिप भेटत नसेल तर एक काम करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी घरकुल तुम्हाला भेटलं नसेल तर घरकुल कशाप्रकारे भेटणार आहे ते पण या ठिकाणी सांगतो। परंतु ह्या सर्व गोष्टी भेटण्यासाठी तुम्हाला जे आहे ते एक काम करावं लागणार आहे। तुम्ही जर एक कामगार असाल तर कामगाराने आपली नोंदणी अगोदर करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला कामगार म्हणून ओळखलं जाईल आणि कामगार म्हणून जर ओळखलं जाईल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मुलांना स्कॉलरशिप सुरू होईल। तुम्हाला जे आहे ते घरकुलच्या योजनेचा जे आहे ते भेटेल, म्हणजे भरपूर अशा योजना त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत। तुमची जे आहे ते उपचार जे आहे ते फ्रीमध्ये तपासणी केले जाणार आहेत। अशा भरपूर योजना या ठिकाणी तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहेत। तर ही नोंदणी कुठे करायची आणि कशी करायची तर या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी तुमच्या मोबाईलमधून करायची आहे, कुठं जायची गरज नाही। फ्रीमध्ये करायची, ₹1 हे द्यायची गरज नाही आहे। तर ती नोंदणी कशी करायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक करा, कारण की अशाच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यासाठी मी बनवत असतोय। तर या ठिकाणी पहा, 2026 मध्ये बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी कशी करायची हे तुम्हाला शिकवणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती पहिल्यांदा यायचं आहे। आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली यायचं आहे। तर या ठिकाणी पहा, खाली आलो तर या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगार नोंदणी तुम्हाला पहिलं ऑप्शन भेटणार आहे। त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केलं तर जे आहे ते आपल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर जे आहे ते लोगो येणार आहे। तर या ठिकाणी पहा, काही तुम्हाला माहिती दिली, तुम्ही ही माहिती जी आहे ते वाचून घेऊ शकतात। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला नंतर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जी तुम्हाला ज्या व्यक्तीची नोंदणी करायची त्यांचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यांचाच मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका। तर मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मी जे आहे ते आधार नंबर टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर पण टाकलेला आहे। आता हे सर्व टाकलं तर आपल्याला जे आहे ते प्रोसीड टू फॉर्म ह्या निळ्या कलरचं ऑप्शन दिसते, ह्या निळ्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपलं जे आहे ते आता नवीन BOC रजिस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकतात। आता या ठिकाणी काय दिलं आहे, पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक माहिती आपल्याला आपली या ठिकाणी भरायची आहे। तर या ठिकाणी तुम्हाला पटकन सांगतो काय काय करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते आपलं पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। पहिलं नाव टाका, नंतर त्यानंतर जे आहे ते वडिलांचं किंवा हजबंड म्हणजेच वडिलांचं किंवा पतीचं नाव टाका, त्यानंतर तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे। आता हे नाव टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुढं जे आहे ते प्रोसेस जे आहे ते जनरल निवडायचं आहे। जनरल निवडल्यानंतर या ठिकाणी पहा, जे आहे ते तुमचा आधार नंबर जे आहे ते या ठिकाणी बरोबर पुढं येणार आहे। तुम्हाला नंतर तुमचं मॅरिड स्टेटस निवडायचं आहे। जे आहे ते तुम्ही मॅरिड आहात, सिंगल आहात का डिवोर्स आहात, तुम्हाला या ठिकाणी हे निवडायचं आहे। त्यानंतर पहा, पुढं तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जन्मतारीख या ठिकाणी निवडायची आहे। जन्मतारीख या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुमची जी ही जन्मतारीख असेल तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या। त्यानंतर पहा, जन्मतारीख निवडल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपलं जे वर्ष आहे, किती वर्ष झालं ते ऑटोमॅटिकली देईल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरी निवडा या ठिकाणी क्लिक करायचं आहे। कॅटेगरी निवडावरती तुम्ही जनरल, NT, OBC, SC जे काय असेल तुमचं जे आहे ते या ठिकाणी निवडून शकतात। तर या ठिकाणी निवडा। त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल। त्यानंतर पहा, तुमचा आधार म्हणजे तुमच्या आधार कार्डनुसार तुमचं जे आहे ते पत्ता टाकायचा आहे। तर या ठिकाणी तुमचा घर क्रमांक टाका पहिल्यांदा। आता घर क्रमांक टाकल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी ज्या ठिकाणी अशा प्रकारची लाल टिक दिलेली तेच आपल्याला भरायचं आहे। या ठिकाणी लाल टिक दिली नाही तर ते भरायची गरज नाही। तर आपल्या या ठिकाणी गाव लिहायचं आहे, शहर लिहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी टिक दिली नाही लाल, त्यामुळे लिहायची गरज नाही। या ठिकाणी ऑटोमॅटिक आपलं महाराष्ट्र राज्य येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, आपलं जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा आणि जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस निवडायचं आहे। अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला हे निवडायचं आहे। आता संपूर्ण निवडल्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते आपल्या घरातील व्यक्तींची नावं या ठिकाणी लिहायची आहेत। तर या ठिकाणी कसे लिहायचे आहेत, तर या ठिकाणी काय दिलं आहे की आपल्या कुटुंबातील माहितीची फक्त आई वडील आणि पत्नी आणि पहिल्या 2 मुलांची नावे भरावीत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आणखीन जर कोणाचं नाव ॲड करायचं असेल तर या ठिकाणी ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। या ठिकाणी पहा, ॲड आणखीन जोडा यावरती क्लिक करायचं आहे। आणखीन जोड्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा नाव टाकायचं आहे। या ठिकाणी नाव टाकायचं आहे। तसेच तुम्हाला पुढं जे आहे ते या ठिकाणी आडनाव या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे। आता आडनाव टाका। त्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे। वडिलांचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी दिनांक महिना टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते जन्मतारीख टाकायची आहे। तर जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा आणखीन तुम्हाला कोणाचं
निवडायचं असेल निवडू शकतात. आता ही जन्मतारीख टाकली तर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जे व्यक्ती जोडली त्यांचा आधार क्रमांक, त्यानंतर तुमचं नातं काय आहे, त्यानंतर तो व्यवसाय काय करतात, त्यानंतर त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे का, आणि त्यांना या ठिकाणी नॉमिनी करायचं असेल नॉमिनी करू शकतात पुढं. तसेच त्यांचं या ठिकाणी अगोदर नोंदणी या ठिकाणी झालेली आहे का, नसेल तर नाही सोडून द्या, असेल तर टिक करा, आणि झाली असेल तर त्यांच्या समोर जे आहे ते त्यांचा नोंदणी क्रमांक लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे आणखीन जोडायचे असेल आणखीन जोडावरती क्लिक करा आणि आणखीन तुमची घरातील मेंबर या ठिकाणी तुम्ही जोडू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जोडायचं आहे. ते झालं तर या ठिकाणी पहा 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील. तर या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आपल्याला जे आहे ते या ठिकाणी कामाचे स्वरूप निवडायचे. कामाच्या स्वरूपामध्ये काय निवडायचे की आपण कोणतं काम करतो. ऑल टाईप, मशीन वर्कर, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर, प्लंबर, कारपेंटर, पेंटर, वेल्डर काय असेल ते, ग्लास वर्क, जेही काम आपण करत असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी स्लॅब वर्कर निवडतो. स्लॅब वर्कर निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला जे आहे ते जारी करण्याचा प्रकार निवडायचा आहे. तर आपल्याला ग्रामसेवकून सही शिक्का म्हणजे आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तर आपण ग्रामसेवक या ठिकाणी निवडू. तुम्हाला जर या ठिकाणी पहा कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार जे असतील त्यांचं नाव तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात, किंवा नाका कामगार असेल ते तुम्ही निवडू शकतात. तर या ठिकाणी मी ग्रामसेवक निवडलेला आहे. तर ग्रामसेवक निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपलं 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर जेही या ठिकाणी जावक दिनांक असेल तो दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तसेच तुम्हाला जे आहे ते जावक क्रमांक जो असेल तो टाका, जावक दिनांक बरोबर टाका. तसेच त्यानंतर या ठिकाणी समोर काय करायचं आहे की ग्रामपंचायतचे नाव काय आहे ते टाकायचं आहे. ग्रामपंचायत जिल्हा आणि ग्रामपंचायत तालुका असं टाकून द्यायचं आहे. आता या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेल्या योग्य तालुका निवडा. तालुका कोणता निवडायचा आहे या ठिकाणी पहा, यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जोही जवळचा तालुका असेल ते या ठिकाणी दाखवला जाईल. तो तुम्हाला तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. आपण तालुका निवडल्यानंतर काय करायचं, तालुका निवडल्यानंतर जे आहे ते आपल्याला पहिल्यांदा कागदपत्र आता या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकतात. परंतु कागदपत्र अपलोड करताना बरेच जण चुकी करतात. अशी चुकी करायची नाही. चुकी जर केली तर या ठिकाणी आपलं जे आहे ते नोंदणी जी आहे ते रिजेक्ट होती. आपली नोंदणी लवकर मंजूर होत नाही. त्यामुळे कागदपत्र अपलोड करताना सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे. कागदपत्र अपलोड करताना का काळजी घ्यायची आणि कोणती काळजी घ्यायची तर या ठिकाणी पहा, कागदपत्र अपलोड करताना जे फॉर्मेट आहे जे आपलं फोटोचं, या ठिकाणी पहा आपल्याला कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे. तर या ठिकाणी आधार कार्ड आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट हे 2 कागदपत्र अपलोड करायचे. तर ह्या 2 कागदपत्राचे फोटो काढून घ्यायचे. आणि फोटो काढल्यानंतर त्यांचं काय करायचं या ठिकाणी पहा, त्याची जी फॉर्मेट आहे JPEG, त्यानंतर GPG, PNG आणि PDF या स्वरूपात ठेवायचे आहेत. आणि जास्तीत जास्त जी साईज ती ठेवायची 2 MB. अशा प्रकारे हे करायचं आहे. या ठिकाणी पहा अशा प्रकारे जी आहे ही साईज काय करायचं पुढं या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते पहिलं आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्याला अपलोड करायचे. या ठिकाणी आधार कार्ड कुठं अपलोड करायचे या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी आपल्याला जे आहे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. तर कसं करायचं या ठिकाणी चॉईस फाईलवरती क्लिक करायचे. चॉईस फाईलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं ज्या ठिकाणी आधार कार्ड ठेवलेलं आहे त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करूयात. तर या ठिकाणी पहा क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्या या ठिकाणी पाहायला भेटते. आणि त्यानंतर पहा तुम्हाला काय करायचं त्यानंतर 90 दिवसाचं सर्टिफिकेट. आता 90 दिवसाचं सर्टिफिकेट पण आपल्या या ठिकाणी क्लिक करायचं आहे. 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आपल्याला या ठिकाणी टिक करायचे. आता या टिक केलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला जायचे फाईल अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारे दाखवत आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे दाखवल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड आणि जे आहे ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे सक्सेसफुल हे समजलं. त्यानंतर पहा या ठिकाणी काही माहिती दिली आपल्याला, ही माहिती वाचून घ्यायची. ही माहिती वाचून घ्यायची, यावरती टिक करायचे. टिक केल्यानंतर जे आहे ते सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. कुठल्या ह्या सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार, पुढं तुम्ही पुढच्या फॉर्मवर जाणार आणि पुढच्या फॉर्मवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घ्यावं लागणार आहे. अपॉइंटमेंट तुम्हाला तारीख निवडायची आहे. तारीख निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तारीख निवडा. तारीख निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अपॉइंटमेंट सेव्ह करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP टाकायचा आहे, सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या एक स्क्रीनवरती एक अशा प्रकारचं जे आहे ते डॉक्युमेंटची म्हणजे ते आपलं जे पोस्ट पावती असते ते या ठिकाणी येईल. ॲक्लिमेशन नंबर तो जे आहे ते स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे जवळ. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते नवीन नोंदणी करावा लागणार आहे 2026 मध्ये. या ठिकाणी तुम्हाला जास्त काय कागदपत्र लागत नाही, फक्त 2 कागदपत्र या ठिकाणी कंपल्सरी आहेत. ते म्हणजे या ठिकाणी आधार कार्ड आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट. हेच 2 कागद जे आहेत ते कागदपत्र महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ असतं, फक्त जे आहे ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणावं लागतं आहे. 90 दिवसाचं सर्टिफिकेट घेऊन येऊन तुम्ही जे आहे ती ही नोंदणी कंप्लीट करू शकतात. 90 दिवसाचं सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुम्हाला नोंदणी करताना काही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी इतकी मोठी संपूर्ण माहिती सांगून सुद्धा जर तुमच्या काही लक्षात आलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला जे आहे ते प्रश्न तुमच्या मनातील कमेंटमध्ये टाकू शकतात. आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे बांधकाम कामगाराचे जेही प्रश्न असतील ते तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब केल्यानंतर इथून पुढचे जे बांधकाम कामगाराचे नवनवीन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला एक लाईक करा
आणि हाईपचं बटन साईडला असतं, हाईप पण करा, म्हणजे सर्वात जास्त जे आहे ते बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि इतर मित्रांना पण तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण समजेल की नवीन नोंदणी बांधकाम कामगाराची कशा प्रकारे केली जाते. नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी कशी करायची. समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये प्रश्न कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.